नातेवाईकाची, बहिणींची, पोरींची सगळी बांधणी चालू केल्यात ह्या विमानतळामुळे. जर बहिणीला माहिती नसेल तरी बहिणीला घेऊन तिथे येतात, तुझा इथं हिस्सा आहे, त्या हिस्सा परत घरात परत वादीवाद. 7 गावांच्या आमच्या मुलांची लग्न देखील जमत नाहीत. हा कुणाची एखाद्या जमलं समजा तर ती मी मोडलं जाऊ शकते. त्यांच्या मुलीच्या कडले म्हणतात तुमची जमीनच विमानतळात जाते, या आमची मुलगी खाणार काय, तुमची शेतीच राहणार नाही, तुमच्या मुलाला नोकरीच नाही, आमच्या मुलांनी करायचं काय. लाडकी बहिणीचं काय करायचंय आम्हाला, आम्ही रोज कष्ट करून आम्ही सुखी आहे, पण आम्हाला विमानतळ नको. आम्हाला विमानतळाला आम्ही ती जमीन द्यायची नाही, आमचा विरोधच आहे, शेवटपर्यंत विरोध आहे. नमस्कार, मी निखिल सुक्रे, नवराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या पुरंदर विमानतळाचा जो वाद आहे तो चव्हाट्यावर आलेला पाहायला मिळते. गेल्या खूप दिवसांपासून शेतकरी जे आहेत ते जमीन देणार नाही अशा प्रकारचा जो काही मनसुबा तयार करून संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या बरोबर शेतकरी आहेत जे पुण्यामध्ये आज एक पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचे काही मुद्दे जे आहेत ते आज ते मांडणार आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात की काय मुद्दे आहेत, नेमका का विरोध आहे आणि हे सगळं की त्यांच्यावरती हे लादलं जातंय का, जर त्यांच्या भावना जाणून घेऊया. गाव कुठलं, आपलं नाव काय आणि हा सगळा मुद्दा कसं बघताय? माझं नाव सुनील कुंभारकर, गाव वनपुरी. सिटी आता जे विमानतळाचा प्रकल्प होतोय त्याच्यामध्ये रोज ज्या पेपरला बातम्या येतात की 94% झालं, लोकांच्या संमती आल्या, काही झालं, तर हे लोकांची दिशाभूल आहे. ऍक्च्युली परिस्थिती वेगळी आणि जी मीडियामध्ये ज्या बातम्या येतात त्याच्यामध्ये खूप फरक आहे, बरोबर ना. काही लोकांनी संमती दिलीत पण काही लोक माशासाठी दिलीत. आमची फक्त मोजणीसाठी संमती आहे, भूसंपादनासाठी नाही. पण जिल्हाधिकारी म्हणतात की शेतकऱ्यांची संमती आहे त्याच्यावरूनच आम्ही भूसंपादन करणार आहोत, अशा प्रकारचं त्यांनी म्हटलंय. संमती फक्त मोजण्यासाठी आहे, ह्याच्यानंतर मूल्यांकन करणार, दर ठरवणारे मग शेतकरी देणार. त्याच्यामध्ये खूप अंतर आहे, खूप अंतर असेल. तुम्ही आता सांगता की शेतकऱ्यांना संमती दिली, पण कशासाठी संमती दिली? आता परवाच स्वतः कलेक्टरने सांगितले की हे संमती फक्त त्यांनी मोजणी संपादनासाठी नाही, फक्त मोजणीसाठी दिलेलं आहे. आणि लोकांचं सहमत होतं की नाही तुम्ही संमती दिली की विमानतळ होणार, सांगू शकत नाही काय होईल असं. पण शेतकऱ्याचा आमचा तीव्र विरोध आहे की विमानतळ इथनं हद्दपर्यंत झालं पाहिजे असं. विमानतळ होऊ देणार नाही त्या ठिकाणी, बरोबर. आता तुम्ही सुद्धा एक शेतकरी आहात, ही जमीन कसत असताना आता ही विमानतळाला जमीन जाणार आहे अशी परिस्थिती आहे सध्या, कसं बघताय? आता आम्हाला जमीन विमानतळाला द्यायचीच नाही. माझे नाव विठ्ठल हगवणे, मी उदाचीवाडी गावचा उपसरपंच आहे. आमच्या आजोबांनी जमीन आमच्या वडिलांसाठी राखून ठेवली आणि तीच जमीन आमच्या वडिलांनी लोकांची कामं करून, गोधड्या धुवून, रोजगार हमीची कामं करून, लोकांची मोलमजुरी, विहिरी बारव करून तीच जमीन आमच्यासाठी ठेवलेली आहे. तीच जमीन आमच्या मुलांच्यासाठी आम्ही राखून ठेवणार आहे. हे असंच पाठीमागं चालले त्याला वारसा असंच पुढे चालू ठेवणार आहे. आणि या विमानतळामुळे आमच्या 7 गावातून पूर्णपणे 100% विरोधच राहणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या 7 गावात विमानतळाचा विषय चालला ना, 7 गावांच्या आमच्या मुलांची लग्न देखील जमत नाहीत. कुणाची एखाद्या जमलं समजा तर ती मी मोडलं जाऊ शकते. त्यांच्या मुलीच्या कडले म्हणतात तुमची जमीनच विमानतळात जाते, या आमची मुलगी खाणार काय, तुमची शेतीच राहणार नाही, तुमच्या मुलाला नोकरीच नाही, आमच्या मुलांनी करायचं काय. वैयक्तिक माझ्या मुलाला 2 वर्ष झाले मी मुलगी बघतो, या ती म्हणते 2 वर्षापासून पेपरला बातमी येते की तुमच्या गावाला विमानतळ होतं, या आमची मुलगी करणार काय, शेती नाही राहिली होती, खाणार काय, तुमच्या मुलांना नोकऱ्या नाहीत. जमिनी देणार म्हणतात, जमिनी घेऊन दुसऱ्या जमिनी देणार. आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत ना आम्हाला विमानतळाला. एजंट लोक म्हणतात. आमचा 7 गावांचा शेतकऱ्यांच्या पूर्ण विमानतळाला 100% विरोधच असणार आहे शेवटपर्यंत. हा महत्वाचा मुद्दा यांनी उपस्थित केलाय की मुलांची लग्न अगोदरच होत नाहीत, परंतु गावामधील जमिनी जी आहेत त्या विमानतळासाठी जाणार असल्यामुळं नातेवाईक सुद्धा यांच्याकडे जे आहेत ते शक्की नजरेने बघायला लागलेले आहेत. या जमिनी गेल्यानंतर आमच्या मुली कशा काय पोटभर जेवणार, म्हणजे शेती गेल्यानंतर कसं काय पुरेपूर अशा प्रकारचं उत्पन्न होणार, अशा प्रकारचा एक संकोच त्यांच्या मनामध्ये सुद्धा तयार होताना पाहायला मिळते. काकांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. पण आता हे सगळं बघत असताना तुम्ही आता गावकरी म्हणून काही बरेच दिवस तुमचा संघर्ष सुरू आहे. 2016 पासून आमचा संघर्ष सुरू आहे, आजपर्यंत आम्ही करतोय, इथून पुढे बी आम्ही करणार. आम्ही आता लिगली त्या ठिकाणी आसिम सुरज साहेब आहेत त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेट करून पुढे आमचा लढा चालू ठेवणार आहे. 2013चा हा जो कायदा आहे किंवा 100% जर बागायती क्षेत्र असेल तर येऊ शकत नाही कुठल्या प्रकारला. इथं तर 100% बागायती क्षेत्र आहे, इथं आमच्या फळबागा आहेत. तरी पण हे शासन 18 साला पेटलंय की इथंच विमानतळ करणार आणि जमीन ताब्यात घेणार. पूर्णपणे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी त्या विमानतळाला विरोध आहे आणि इथून पुढे राहणार.
एवढं निश्चित. जवळपास 3,000 एकर जमीन आहे असं समजतंय. या 3,000 पैकी किती एकर जमीन शेतकऱ्यांनी देण्यासाठी सहमती दर्शवलेली आहे, काय असं काय आहे? शासन त्यांच्या पातळीवर 94% सांगतोय, पण तो आकडा फसवा आहे. आम्ही आरटीआयच्या माध्यमातून तो त्यांना मागवतोय, पण ते देत नाहीत. ते चालढकल करतायत, ते आज मिळेल उद्या मिळेल, ते सगळं खोटं आहे. तर सातबाऱ्यात एखाद्या सातबाऱ्यात 5 भावांचे नावं असतील तर एखाद्याने संमती दिली असू शकते, पण 4 जणांनी दिली नाही, तो 4 जण विरोधातच आहेत आणि विरोधच करत राहणार आहेत पुढे. हे सगळं सुरू राहील, बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. बरेच प्रोजेक्ट शासन आणत असते, परंतु तुमच्याशी ज्यावेळेस जमिनीची मोजणी करत असताना काय सांगण्यात आलं? आता अजितदादांनी बी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की सध्या आम्ही फक्त जमीन जी आहे ती मोजणी करत आहोत, फक्त आम्ही मूल्यमापन करतोय, याचं घेत नाहीत, हस्तगत करत नाहीत. जमिनीचं मूल्यमापन करण्यासाठी ते मोजणी चालू आहे त्यांची, पण ज्यावेळेस मोजणी होईल तोपर्यंत ते 100% त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे की बाबा मोजणी करून यांची जमीन ताब्यात घ्यायची, बाकी हा दुसरा कुठलाच उद्देश नाही. आणि त्यांनी 2 पर्याय ठेवले, एक सहमतीने आणि एक सक्तीने. काय काय शेतकरी असे बी आहेत आमच्याकडे की बाबा सक्तीने आपली जमीन जाणारच आहे, तर आपण संमती देऊ, सक्तीने आपली जमीन घेणार आहे शासन, तर आपण संमती देऊ, अशा भीतीने बी अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दबाव तंत्र सुद्धा वापरलं जातं एकंदरीत. 100%. आजोबा तुमची हयात गेली सगळी शेती कसण्यामध्ये, आता ही जमीन जाती आता कसं वाटतंय, काय आहे, म्हणजे काय भाव? जाईन कशी हो, जमीन आम्हाला विमानतळाला द्यायची नाही. काय आमच्याकडे सीताफळ आहे, अंजीर आहे, पेरू आहे, कांदे आहेत, वाटाणे आहेत, हरभरा आहे, एवढी पिकं करणारी 8 एकरामध्ये ही जर शेती विमानतळाला जर दिली तर आम्ही काय करायचं? म्हणून आम्हाला विमानतळाला जमीन द्यायची नाही. काय मग आता ह्यांनी सक्ती करतायत म्हणताय तुम्ही, आता त्या दादांनी प्रश्न उपस्थित केला की सक्ती केली जाते. पण त्या सक्तीला आमच्याकडे त्यांच्याकडे पोचपावती आहे ना, नोटीस देऊन आम्ही त्यांचे सह्या घेतलेल्या कलेक्टरच्या, पोचपावती आमच्याकडे आहे. काय तर आमची मोजणी करायची नाही, आमच्याकडे आले बी नाहीत मोजणी करा, त्या आमच्याकडे लेटर आहे. बरं, मोजणी करू दिली नाही. काही गावांमध्ये मोजणी झाली, 4-5 गावांमध्ये मोजणी आम्ही झाली. कुठे सांगते, मोजणी झाली, पण कसं आहे की एकमेकाच्या ह्याच्यात झाली. आता भाऊ तिघाच्या भावामध्ये एकाने संमत दिली आणि बाकीच्या नाही दिली, असं झालंय. हे घर भावाभावांचं एकत्र, एकाने दिली तिघांनी नाही दिली, हेच वादिवाद चाललेले. वाद सुरू आहे समजा, काही लोकांनी हा, संमती आणि दिली. प्रत्येक घरामध्ये भांडणं हे चालू केलेले, नातेवाईकाची, बहिणींची, पोरींची सगळी भांडणी चालू केल्यात ह्या विमानतळामुळे. जर बहिणीला माहिती नसेल तरी बहिणीला घेऊन तिथे येतात, तुझा इथं हिस्सा आहे, त्या हिस्सा परत घरात परत वादिवाद म्हणजे यावरून घरात पण कौटुंबिक भांडणं सुरू झालीत आता. चालू आहेत की. भांडणं लय मोठी चालू आहेत की आम्हाला हक्क सोडपत्र द्यायचं नाही, हे हक्क सोडपत्र नाही, आम्हाला हिस्साच पाहिजे, असे विषय चाललेले. महिला भगिनी सुद्धा काही महत्वाचा मुद्दा आलाय. आता हे सगळं चालू असताना तुमची काय परिस्थिती, मनस्थिती काय तयार होती? आता हे पुरुषांवरती त्या दिवशी लाठीचार करण्याचा प्रयत्न झाला असं म्हणण्यात आलं, त्या बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. तसे सर, एकतर ही जागा एअरपोर्टसाठी योग्य नाहीये. 7 जागेचा सर्वे केलेला आहे, त्या ठिकाणी विमानतळ करावं आमची पहिली मागणी आहे. की तिथं का करावं, तर तिथं निर्मनुष्य किंवा अशी पडीक जागा आहे, त्या ठिकाणी करा. आमची जमिनी पूर्णपणे सुपीक आहे आणि मनुष्य वस्ती जास्त आहे. मग आमचा पहिला मुद्दा हा आहे की या ठिकाणी विमानतळ नको. आणि तुम्ही शासन काय करताय, तुमच्या घराचा रेट, जमिनीचा रेट आज तुम्ही ठरवताय. आज आमच्या गावामध्ये आम्ही सण, उत्सव, यात्रा, आमचे भरगच्च भरलेली शाळा, आमचं गाव, आमची लोक, आमची वस्ती, हे या सगळ्या आमच्या भावना जुळलेल्या आहेत. याचा तुम्ही काय बाजारभाव लावणार आहे? आमच्या या भावनांचा काय बाजारभाव लावणार आहे? आज शासन खोटं बोलतंय की 94% संमती आहे कसं खरी 94% संमती? तर अजिबात नाही. जे स्थानिक लोक आहेत त्यातल्या एकाही शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही. शासनाने लोकांची निव्वळ दिशाभूल करत आहे. अगदी बोटा मोजण्या इतक्या लोकांनी संमती दिली असेल, तेही बाहेरचे असतील. स्थानिक शेतकऱ्यांनी संमती दिलेली नाही आणि आम्ही जमिनी अजिबात विमानतळाला देणार नाही. काही होऊ द्या तरी आम्ही संमती देणार नाही. आज आमच्या गावामध्ये मोजणी चाललेली आहे, लोकांनी गाड्या येऊन दिल्या नाही, तर त्यांनी ड्रोन हे वरून फिरवलंय, गाड्या येऊन देत नाही, शेतकरी विरोध करतात. तर आमचं पण म्हणणं आहे, तुम्ही हवेतून ड्रोन फिरवलंय ना, तर विमानतळ सुद्धा हवेतूनच करायचं. अजिबात विमानतळाला जमीन देणार नाही. जमीन देणार नाही. पण ते म्हणतात की विमानतळ तुमच्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. इथनं आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये तुम्ही जो सीताफळाचा उल्लेख केला, अंजीरचा उल्लेख केला, ही सगळी पिकं तिकडे जाऊ शकतात आणि त्याच्या माध्यमातून तुमचं सुद्धा उत्पन्न वाढेल, पैसा मिळेल चांगला, असं म्हणतात ते. आम्हाला काही नको, आम्हाला विमानतळ आहे नको. तुम्हाला कुठं न्यायचं ना तिकडं न्या, आमची शेती आम्हाला
आम्ही अका रोज कष्ट करतोय. सकाळच्या 8 नाही वाजल्या की लगेच शेतामध्ये जातोय. संध्याकाळच्या 7, 7:30 आम्हाला शेतात यायला होतात. येतो, हातपाय तोंड धुवायचं, लगेच चहा ठेवायचा, नाश्ता करायचा, लगेच स्वयंपाक करायचा, खायचं बियाचं, झोपायचं निवांत. पोटभर ते बियाणे. पण नाही, सगळं शेतीत आहे आम्हाला. आणि शेतीशिवाय आम्हाला दुसरं काही होणार नाही. आनंदच आमचा शेतीमध्ये आहे आम्हाला. समजा ह्या सगळं बरं वस्तू त्याच्यात पिकती, वाटाणं पिकत्यात, घेवडं पावटं सगळं जी नाही ती वाण त्याच्यात आमच्या शेतामध्ये आहे. मग आम्हाला काय करायचंय? आम्हाला दुसरं काहीच नको. विमानतळ सरकारी असं योजना नको. देते तुम्हाला लाडकी पण बहीण. नको, लाडकी बहिणीचं काय करायचंय आम्हाला? आम्ही रोज कष्ट करून आम्ही सुखी आहे. पण आम्हाला विमानतळ नको. आम्हाला विमानतळाला आम्ही ती जमीन द्यायची नाही. आमचा विरोधच आहे. शेवटपर्यंत विरोध आहे. हा. विमानतळाला आमचा शेवटपर्यंत विरोध असणार आहे, अशी भूमिका हे गावकरी जे आहेत या भागातील सगळे जवळपास 3,000 एकर पैकी जवळपास 2,500 एकरवाले शेतकरी जे आहेत या सगळ्या प्रयोगाला, ह्या सगळ्या उपक्रमाला विरोध करताना पाहायला मिळतात. विमानतळाच्या माध्यमातून नक्कीच विदेशामध्ये याची वाहतूक होईल, राज्याबाहेर वाहतूक होईल, परंतु या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या भावना ज्या आहेत, त्यांची जी पूर्वजांपासून चालत आलेली शेती आहे त्याबरोबर त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत आणि ते ऋणानुबंध कुठंतरी आता अश्रूंच्या माध्यमातून समोर येताना पाहायला मिळत आहेत. आजोबा, आपल्याच जमिनीसाठी आपल्याला संघर्ष करावा लागतोय, कसं बघताय? मध्ये कष्ट करावं लागतं. कष्ट केल्यानंतर त्याचे 2 रुपये मिळतात. आणि जे पुरंदर तालुक्याच्या मध्ये जे फळांना, ज्वारीला, धान्याला जी चव आहे ती बाकी इतर ठिकाणी सारखी कुठेच कोणत्या तरकारीला चव नाही. सीताफळ पण चांगलं असतं म्हणतात. हा, पुरंदर तालुक्यात. आता मोदी म्हणतो की पुरंदर सारखा अंजीर कुठेच गोड नाही. काय मग पुरंदर सारखा आनंद आहे तर मग हे 7 गावांची जमीन विमानतळाकरता कशाला पाहिजे? हा, जमीन कशा करता पाहिजे? मग ही मुलांची शिक्षण हे सगळं आहे ना, तिथूनच येईल. जर नाही शेतीत पिकलं तर आम्ही मुलांना शिकवणार काय? हा, नोकऱ्या द्या. लग्नांचा बी विषय तोच आहे. तुमची इमानतळात जमीनदार आहे, आम्ही मुली देणार नाही, मग कुठे जाणार तुम्ही? असा बी विषय आहेत ना. आणि घरात वाद आहेत. मग आता देणार नाही तुम्ही जमीन? जमीन विमानतळाला ही द्यायची नाही हा पक्का निर्णय आमचा. मोजणी सुरू आहे, कसं? मोजणीला आमचा अर्ध आहे, मोजणी करून दिली नाही. अर्ध आहे आमच्याकडे, पोच आहे, कलेक्टरची पोच आहे आमच्याकडे, अर्धे आहेत, सही शिक्का आहे त्यांचा आमच्याकडे. आमच्या वावरात जायचं नाही, आम्ही जाऊनच नाही दिलं. खरं तर पुरंदर विमानतळाचा जो प्रस्तावित प्रकल्प आहे, या प्रकल्पाला शेतकरी जे आहेत ते आता जोरदार विरोध करताना पाहायला मिळत आहेत. कायदेशीर सल्लागार म्हणून त्यांच्यासोबत सध्या असीम सरोदे म्हणून सुद्धा जोडले गेलेले आहेत वकील, आणि त्यांचं सध्या ह्या सगळ्या ह्याच्यावरती चिंतन चालू आहे की कशा पद्धतीने आमच्या जमिनी आमच्याकडे राहतील यासाठी हे शेतकरी प्रयत्नशील आहेत. याकडे शासन कशा पद्धतीने बघतं, लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने बघतात आणि यावरती कशा पद्धतीने शिक्कामोर्तब होतं, शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडे राहतात, विमानतळ होतं, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे.